आज बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाचं सुप्रीम कोर्टात आव्हान, आज सुनावणी। लोकसभेच्या जागा वाटपावरती दिल्लीत भाजपची खलबत, मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार, फडणवीसांचं स्पष्टीकरण। भाजप मुख्यालयात सुरू असलेली बैठक संपली, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगडच्या जागांवर बैठकीत चर्चा। महायुतीचा फॉर्म्युला पुढील आठवड्यात दिल्लीत निश्चित होणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत राज्यातले नेते बसून निर्णय घेणार। जागा वाटपाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवारांमध्ये वार पलटवार। भुजबळ बोलतो म्हणजे पक्ष बोलतो म्हणत मुनगंटीवारांच्या वक्तव्याचा भुजबळांकडून समाचार। गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आणि शेतकरी मेळावा, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल आणि तटकरे राहणार उपस्थित। उद्धव ठाकरे धाराशिव आणि लातूर दौऱ्यावर, ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारार्थ घेणार सभा। मुंबईमध्ये काँग्रेस नेत्यांची आज महत्त्वाची बैठक, वेणुगोपाल, चेन्नीथला आणि बाळासाहेब थोरात हजर राहणार, उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींकडून आज श्रीनगरमध्ये अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन, कलम 370 हटवल्यानंतर मोदींचा पहिला जम्मू काश्मीर दौरा। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, गहू आणि हरभऱ्याला फटका, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। पुण्यातील खडकवासला भागात गावगुंडांचा राडा, गोरेबुद्रुक गावात टोळक्याकडून 3 जणांवरती कोयत्यानं हल्ला, हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते ती पाहूयात। शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निर्णयात मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता। त्याचसोबत शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असा देखील निर्णय दिला होता आणि विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। विधानसभेतील बहुमताच्या जोरावर शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना मानण्याचा सभापतींचा निर्णय चुकीचा असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे आणि या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रशांत, आजच्या सुनावणीबद्दल काय माहिती? आज सुप्रीम कोर्टामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला होता त्यामध्ये खास करून एकनाथ शिंदे यांच्या गटाला ज्यांनी शिवसेना आणि मान्यता दिली होती, त्याचमुळे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आव्हान देण्यात आलं आहे। आज या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या 3 सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे। यामध्ये अत्यंत महत्त्वाची सुनावणी म्हणजे असेल की ही सुनावणी दिल्ली सुप्रीम कोर्टात चालावी की उच्च न्यायालयात चालावी, या संदर्भातला अंतिम निर्णय आजच्या सुनावणीच्या दरम्यान येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आपल्याला माहित असेल की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्यास देखील नकार दिला होता आणि सोबतच शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली होती। त्यामुळे या निर्णयाच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्ट काय दिशानिर्देश देते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीसाठी। आणि आता पाहूयात आणखी एक महत्त्वाची बातमी, महायुतीच्या जागा वाटपाबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे। राज्यातील भाजपच्या नेत्यांची दिल्लीतल्या केंद्रीय मंत्री दानवेंच्या निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीत राज्यातील भाजपच्या लोकसभेच्या जागांवरती चर्चा करण्यात आली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीनंतर फडणवीसांनी मित्रपक्षांना सन्मानजनक जागा मिळणार असल्याची माहिती दिली। तर दुसरीकडे अमित शहांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली आणि महाराष्ट्राबरोबरच आणखी 4 राज्यांच्या उमेदवारांवरती या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे। तसंच राज्यात काही ठिकाणी उमेदवार बदलण्यावरती बैठकीत चर्चा झाल्याची देखील माहिती मिळते आहे। तसंच राज्यातील 48 मतदारसंघांबाबत विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली।
या चर्चेचा प्रस्ताव निवडणूक समितीच्या बैठकीतही मांडणार असल्याचं कळतंय. यादीच्या वेळेस बघितलं असेल जिथे अलायन्सेस आहेत त्या ठिकाणची नावं पहिल्या यादीत आली नाही. कारण अलायन्सेसमध्ये जे पक्ष सोबत अलायन्समध्ये असतात त्यांच्यासोबत चर्चा करून करायचं असतं. पहिल्या यादीमध्ये जिथे फक्त भाजप लढतो असे स्टेट्स त्या ठिकाणी आलेले आहेत. आता अलायन्सेसवाले स्टेट येतील, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला योग्य वेळी सगळी माहिती मिळेल. जे दोन्ही साथीदार आहेत यांना आम्ही योग्य सन्मान जो आहे त्या सन्मानाप्रमाणे त्यांना जागा आम्ही देऊ. लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या दृष्टीने एकूण निवडणुकीची स्ट्रॅटेजी काय असेल, एकूण त्याचा टाइम टेबल काय असेल, आम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे, अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रत्येक राज्याच्या कोर कमिटीशी केंद्रीय नेतृत्व चर्चा करते आहे. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राला देखील या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आमच्याशी आता त्यांची चर्चा होईल. तर भाजपच्या कोर कमिटीतले चर्चेचे मुद्दे नेमके काय होते त्यावरती आपण एक नजर टाकूया. राज्यामध्ये काही ठिकाणी उमेदवार बदलण्यावरती चर्चा, त्याचसोबत छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि रामटेकमध्ये उमेदवार देण्याची शक्यता आहे भाजप. मुंबईमध्ये भाजप जास्त जागा लढण्याची देखील शक्यता. काही मतदारसंघात तर नवे चेहरे देण्यावरती शिक्कामोर्तब होत आहे आणि तरुणांना संधी देण्याबाबत या बैठकीमध्ये एकमत झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील 48 मतदारसंघांबाबत विस्तारानं चर्चा झाली आणि या चर्चेचा प्रस्ताव निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये मांडला जाणार आहे. आणखी एक मोठी बातमी आहे. जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आता महायुतीतच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्याचं पाहायला मिळतंय आणि शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. भुजबळांच्या वक्तव्यावरती मुनगंटीवारांनी सुद्धा भाष्य केलं. जागा वाटपाची चर्चा ही कॅमेरावरती होत नसते, तसंच भुजबळांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं प्रत्युत्तर मुनगंटीवारांनी भुजबळांना दिलं. दुसरीकडे पुन्हा एकदा भुजबळांनी याच मुद्द्यावरून मुनगंटीवारांना लक्ष्य केलं. भुजबळ बोलतो म्हणजे पक्ष बोलतो असा खोचक टोलाच भुजबळांनी मुनगंटीवारांना लगावला. त्यामुळे जागा वाटपाचा मुद्दा आणखी पेटण्याची शक्यता आहे. आम्ही एवढं सांगितलेलं आहे की बा शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळाल्या पाहिजे. आता शेवटी जे आहेत ती सगळी मंडळी जी आहेत बसून एकत्रित निर्णय घेतील आणि जो काही निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य असेल. जागेची वाटाघाटी ही चॅनल्सच्या कॅमेऱ्याच्या समोर कधीच होत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट जागेच्या वाटाघाटीबद्दल जेव्हा आपलं मत व्यक्त केलं जातं त्या मतावर आधारित वाटाघाटी कधीही कदापिही होत नसतात. विजयाच्या दृष्टीने त्या मतदारसंघाचं विश्लेषण करून सूक्ष्म अध्ययन करून त्या संदर्भातलं सर्वेक्षण करत त्या ठिकाणी असणाऱ्या जनतेचा मनोभाव बघत आपण त्या ठिकाणी निर्णय करतो की विजयाकडे आपल्याला पुढे जायचं असतं आणि म्हणून जागा कोणी मागितली म्हणून द्यायची नसते आणि जागा कोणी मागितली नाही म्हणून थांबायचं नसतं. माझं हे पार्टीचं मत आहे, वैयक्तिक मत नाही. छगन भुजबळ जेव्हा बोलतो तेव्हा पार्टी बोलतोय. त्यामुळे मुनगंटीवारांना याच्याबद्दल काही मतप्रदर्शन करण्याचं काही कारण नाहीये. अर्थात तुम्ही त्यांना विचारल्यानंतर ते सांगणारच काही. मुनगंटीवार यांच्या मताप्रमाणे आम्ही सीट नाही घेणार आहोत. जे कोण आहे दिल्लीचे लोक जे आहेत, दिल्लीश्वर आहेत आणि इथले प्रमुख लोक ते चर्चा करून जे आहेत त्या जागांचा जो आहे वाटप होईल. आणखी एक मोठी बातमी येते. नमो युवा महासंमेलनाला परवानगी दिलीच कशी गेली असं पत्र माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यपालांना लिहिलेलं आहे. तर चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची सुद्धा मागणी त्यांनी केली आहे. 4 मार्चला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं नमो युवा महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु हा राजकीय कार्यक्रम शासकीय जागेत करत असताना सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप देखील देशमुख यांनी आपल्या पत्रातून केलाय. तसं पत्र त्यांनी राज्यपालांना लिहिलंय.
तर नमो युवा महासंमेलनाला परवानगी दिलीच कशी असा प्रश्न विचारत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आणि दोषींवरती कारवाई करण्याची मागणी केली. 4 मार्च रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं नमो युवा महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण हा राजकीय कार्यक्रम शासकीय जागेत करत असताना सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केला. यानंतर या बुलेटिनमध्ये आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या वेगवान स्वरूपात. मुंबईत काँग्रेस नेत्यांची आज महत्वाची बैठक होणार आहे. वेणुगोपाल, चेन्नीथला, बाळासाहेब थोरात या बैठकीला उपस्थित असतील. उमेदवारांच्या नावावरती या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या धाराशिव दौऱ्यावरती आहेत. यावेळी ते खासदार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांची उमरगा इथे जिल्ह्यातली पहिली सभा होणार आहे. विरोधकांना पोटशू उठला असून वारंवार सरकार पडेल अशी टीका करताय. मात्र विरोधकांच्या पोटदुखीवरती आमच्याकडे उपाय असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला लगावला. दरम्यान आमच्यावरती टीका करणारे लोकसभा निवडणुकीनंतर घरी बसतील असंही ते म्हणाले. चंद्रपूर लोकसभेच्या रणांगणात विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांची एंट्री झाली आहे. शिवानी वडेट्टीवारांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. मी गेली अनेक वर्ष पक्षासाठी काम करत असून पक्षानं लोकसभेचं तिकीट दिल्यास मी निवडणूक लढवेन असा विश्वास शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. मंत्रिपदाचा फायदा जर आपण घेतला नाही तर आपल्यासारखा वेडा माणूस दुसरा कुणी नाही असं म्हणत गुलाबराव पाटलांनी विरोधकांवरती निशाणा साधला. त्यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडून त्यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात विरोधकांवरती हल्लाबोल केला. शिवसेनेला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्याच जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी मंत्री भुजबळ यांनी केली. तसंच आम्हाला दिलेली आश्वासनं पाळली जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर जागा वाटपाची चर्चा ही कॅमेऱ्यासोबत होत नसते असं म्हणत भाजपचे नेते मुनगंटीवारांनी प्रत्युत्तर दिलं. जागा वाटपाबाबत छगन भुजबळांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं भाष्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. दरम्यान मुनगंटीवारांच्या विधानावरती छगन भुजबळांनी देखील भाष्य केलं. जागांच्या बाबतीत माझं मत हे वैयक्तिक नसून ते पार्टीचं मत आहे असं भुजबळ म्हणाले. उन्हाळ्याची चाहूल देणाऱ्या मार्च महिन्याच्या सुरुवातीला देखील थंडी कायम आहे. 4 आणि 5 मार्चला मुंबईचं किमान तापमान 17 ते 18 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. तर दिवसा उन्हाचे चटके बसत असून कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवलं गेलं. दिवस आणि रात्रीमधील तापमानाच्या फरकामुळे मुंबईकर त्रस्त झालेत. होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेनं 19 ते 27 मार्च या दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. या विशेष गाड्यांसाठी 8 मार्च पासून आरक्षण सुरू होणार असल्याचं कोकण रेल्वेनं कळवलंय. पालिकेकडून मुंबईकरांना आवश्यक पाणी पुरवठा करण्यासाठी सध्या विविध पाणी प्रकल्पावरती काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या कार्यरत असलेल्या तुळशी जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता भविष्यात वाढवता येईल का आणि वाढवता आली तर त्याचं सर्वेक्षण कसं करावं याची चाचपणी पालिका प्रशासनाकडून होतीये. यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. वीज नियामक आयोगानं नवीकरणीय ऊर्जेच्या खरेदीसाठी सौर 13%, इतर नवीकरणीय 11% बंधनकारक केली आहे आणि त्यामुळे 2 वर्षांच्या काळात नवीकरणीय वीज उत्पादन सुमारे 6000 मेगावॅटनं वाढवणं गरजेचं झालं असून महानिर्मितीचे आगामी काळात 8000 मेगावॅट प्रकल्प उभारणी आणि नियोजन आहे. त्यामध्ये 7 मेगावॅट क्षमता ते 300 मेगावॅट स्थापित क्षमतेचे प्रकल्प समाविष्ट आहेत. भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे होणाऱ्या रेबीज या प्राणघातक रोगापासून बचावासाठी पालिकेकडून पल्स अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात येते. यामध्ये 5 दिवसात 26,951 कुत्र्यांचं लसीकरण करण्यात आलं. वर्ल्ड वाईड वेटरनरी सर्व्हिसेस मिशन रेबीज या संस्थेची मदत पालिकेकडून घेण्यात आली. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सौद्यात बेदाण्याला चक्क किलोला 400 रुपये इतका उच्चांकी भाव मिळालाय अशी माहिती बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सोमनाथ डोंबे यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौऱ्यावरती असून श्रीनगरमधील अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं जाणार आहे. जम्मू काश्मीरला विशेष अधिकार देणारे अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर मोदींचा हा पहिला जम्मू काश्मीर दौरा असून मोदी एका जाहीर सभेला देखील संबोधित करतील. कुलाबा वांद्रे सिव्स भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अखंडित मोबाईल सेवा पुरवण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं पुढाकार घेतला. प्रवासादरम्यान मोबाईल नेटवर्कची समस्या निर्माण होऊ नये यासाठी MMRCनं सौदी अरेबियातील कंपनीशी करार केला आणि त्यानुसार संबंधित कंपनीकडून मेट्रो 3 करता दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत.
ओला आणि उबर कंपनीनं वातानुकूलित टॅक्सीच्या दरात भाडेवाढ केलेली नाही, त्यामुळे कॅब चालकांकडून बेमुदत संप सुरू आहे. त्यामुळे कंपनी आणि कॅब चालकांच्या वादाचा फटका प्रवाशांना बसतोय. प्रवाशांना वेठीस धरलं जात असताना प्रादेशिक परिवहन कार्यालय बघ्याची भूमिका घेत असल्याचं नागरिकांनी म्हटलं. राष्ट्रीय नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत पुणे महापालिकेनं हाती घेतलेल्या जायका प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं या प्रकल्पासाठी 43,17 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असून तो राज्य शासनानं वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आणखी अशाच काही बातम्या आपण पाहायच्यात, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर.